मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की कॉम्प्युटरचे ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, उपयोग काय काय आहेत, बरोबर आहे. कुठे कुठे कॉम्प्युटर यूज केला जातो, आठवतंय का काही? हो सर. ओके. तर आज आपण काय बघणार आहोत, त्याच्या पुढचा भाग आहे की आता कॉम्प्युटर कुठे उपयोगात येतं किंवा कुठे कुठे वापरलं जातं हे तर बघ. ओके, बरोबर आहे. आता कॉम्प्युटरचे पार्ट्स काय काय आहे नेमके? मगाशी आपण ब्लॉक डायग्राम बघितली, जस्ट त्याची एक ढोबळ याच्याने, की त्याच्यामध्ये इनपुट काही डिव्हाइस आहेत, आउटपुट आहे, मेमरी आहे, त्याच्यानंतर काय आहे अजून? प्रोसेसर आहे, है ना, स्टोरेज आहे. हे असे 5 साधारण डिव्हाइसेस आहे, त्याच्यामध्ये ते कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम आपण बनवलेली आहे. त्याच्यामध्ये इनपुट जे आहे त्याला वन वे कम्युनिकेशन आहे, आउटपुट जे आहे त्याला ही वन वे कम्युनिकेशन आहे, बाहेर जाणार. त्याच्यानंतर स्टोरेजच्या बाबतीत मात्र आणि मेमरीच्या बाबतीत मात्र टू वे कम्युनिकेशन आहे, बोथ साइड, म्हणजे जातही आणि येतही. त्याच्यामुळे तर आता मदरबोर्डचे पार्ट्स आपण बघणार आहोत. मदरबोर्ड, त्याच्या नावातच एक खासियत आहे. मदर म्हणजे काय? माहिती आहे तुम्हाला मदर म्हणजे काय? त्याला मदरबोर्ड का म्हणतात? काही कधी विचार केलाय? एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपलं घर जे असतं ना, कुटुंब, त्या कुटुंबाला एकत्र आणणारी कोण असते? तर ती असते तुमची आई. एखाद्या कुटुंबाला जर समजा एकत्र आणणारा जो कोणी असेल तर ती म्हणजे तुमची आई. जर तुमची आई या सगळ्यांना एक तुमच्या फॅमिलीला एकत्र आणते, त्याचप्रमाणे मदरबोर्ड काय करतो की सगळे वेगळे वेगळे पार्ट, मग ती हार्ड डिस्क असू देत, रॅम असू देत, युएसबी डिव्हाइस असू देत, वेगळे वेगळे डिस्प्लेचे कार्ड असू देत, अशा सगळ्या गोष्टी तो वेगळे वेगळे कंपोनंट, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मध्ये मग आयसी असो, कंडेन्सर असो, तुमची क्लॉक आयसी असो, हीट सिंक असो, प्रोसेसर असो, नंतर नॉर्थ ब्रिज असो, साऊथ ब्रिज असो, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी एकत्र कोलॅबरेट करायचं काम जे कोण करतं, तर ते असतं मदरबोर्ड. त्याला मदरबोर्ड का म्हणतात? तर ज्याप्रमाणे आई आपल्या घरातल्या सगळ्या मुलांना म्हणा किंवा नातेवाईकांना म्हणा, सगळ्यांना एकत्र सांभाळून ठेवते, त्याच पद्धतीने हे मदरबोर्ड सगळ्यांना एकत्र सांभाळून प्रत्येक पार्टची वेगळी वेगळी माहिती स्टोअर करून त्या त्या पद्धतीने जेव्हा जेव्हा ज्याचा ज्याचा जिथे जिथे उपयोग असेल त्या त्या पद्धतीने तो प्रोड्यूस करतो. ओके. तर आपण एक थोडस त्याच्यामध्ये डीप मध्ये जर जायचा विचार केला तर व्हॉट इज मदरबोर्ड? The motherboard is the most important component of any personal computer. कुठल्याही पर्सनल कॉम्प्युटरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर कुठला असेल तर तो म्हणजे मदरबोर्ड. त्याच्यात काय असतं? सगळे इम्पॉर्टंट एलिमेंट जे आहेत कॉम्प्युटरचे ते त्याच्यात सामावलेले असतात. त्याला काही ठिकाणी आयबीएम किंवा जुन्या याच्यामध्ये त्याला प्लॅनर बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड असंही म्हणतात. काही आयबीएमच्या व्यतिरिक्त जे काही मॅन्युफॅक्चरर आहे ते त्याला लॉजिक बोर्ड असंही म्हणतात. जसं आपल्या आईचं घरामध्ये वेगवेगळं स्थान असतं, वेगळे वेगळे नावं असतात. कोणी मा म्हणतं, कोणी माता म्हणतं, कोणी मदर म्हणतं, कोणी मम्मी म्हणतं, कोणी आई म्हणतं, कोणी काही अजून वेगळं म्हणतं, है ना. त्याप्रमाणे किंवा कोणी अगदी मॉडर्न असेल तर ते मॉम म्हणतात. तर त्या त्याच्यानंतर असलम आणि
आपल्या बंधूंकडे बाकी की अम्मी म्हणतात है ना. त्याप्रमाणे त्याचे वेगळे वेगळे नावं वेगळ्या ऑर्गनायझेशनच्या याच्यानुसार त्याला मॅन्युफॅक्चरच्या याच्यानुसार वेगळे नाव आहे. सिस्टीम बोर्ड पण त्याचंच नाव आहे, मॅथ प्लॅनर बोर्ड पण त्याला मदरबोर्डलाच म्हणतात, लॉजिक बोर्ड पण मदरबोर्डलाच म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये मेन सर्किट बोर्ड काय काय असतं, तर त्याच्यामध्ये सर्किट बोर्ड जे असतं त्याच्यामध्ये इनसाइड काय काय असतं, प्रोसेसर, मेमरी, एक्सपान्शन स्लॉट आणि connects directly to or indirectly to every part of PC. म्हणजे मेन सर्किट बोर्ड असतो की ज्याच्यावर प्रोसेसर, मेमरी, एक्सपान्शन स्लॉट, कनेक्ट आणि अदर जे कनेक्शन असतात ते डायरेक्टली और इनडायरेक्टली एव्हरी पार्ट ऑफ द पीसी. ऑफ द पीसी म्हणजे कम्प्युटरचे, पर्सनल कम्प्युटरचे. त्याच्यावरचा जो चिपसेट असतो, चिपसेट म्हणजे काय, की वेगळ्या वेगळ्या गोष्टी परफॉर्म करण्यासाठी वेगळे वेगळे जे त्याला काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स त्याच्यावर बोर्डवर असतात, मदरबोर्डवर, त्याला ग्लू लॉजिक असंही म्हणतात. ग्लू लॉजिक, GLUELOGIC. सब कोड इन, काही त्याच्यातले कोड म्हणजे काय, ते काही प्रोग्रामिंग बनवलेलं असतं तर ते रॉम मध्ये असतं आणि काही असतं ते इंटरकनेक्शन बसच्या माध्यमात असतं. ओके. आता मदरबोर्डचे जे एक्झॅक्ट कॉम्पोनंट्स आपण बघितले तर काय काय कॉम्पोनंट्स असतात, एक्सपान्शन स्लॉट, सीपीयू ज्याला मेन प्रोसेसर म्हणू शकता तुम्ही, को प्रोसेसर असतो एक, जसं लहान मेंदू मोठा मेंदू तसा को प्रोसेसर, मेमरी, मेमरी म्हणजे तुमची रॅम, नंतर बायस, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजे बायस. बायसवर आपण एक पूर्ण चॅप्टर घेणार आहोत, ते बायस त्यावेळेस तुम्हाला सांगेल. तोपर्यंत बायस हे लक्षात ठेवा. ओके. नंतर सपोर्ट सर्किट ऑफ चिपसेट फॉर इंटरप्ट, नंतर DMI एक्सेट्रा. हे सगळं मदरबोर्डचे कंपोनंट्स आहेत. आपण त्याच्यामध्ये पहिला जो भाग बघू आता, पहिला जो भाग बघू आपण आता त्याच्यामध्ये एक्सपान्शन स्लॉट बघू. ओके. व्हॉट इज एक्सपान्शन स्लॉट? एक्सपान्शन स्लॉट म्हणजे काय, कशा करता एक्सपान्शन स्लॉटचा उपयोग काय असतो? हम्म? माहिती आहे? एक्सपान्शन स्लॉटचा उपयोग असा असतो की तुमच्या मदरबोर्डवर समजा एखादा पार्ट त्याचा खराब झाला किंवा डिस्प्ले आयसी समजा खराब झाली, तर डिस्प्ले आयसी खराब झालेली असल्यामुळे मग तुमचा डिस्प्ले वर्क करणार नाही. त्यावेळेस मग काय करायला लागेल, मग त्यावेळेस एखादं एक्स्ट्रा डिस्प्लेचं कार्ड टाकून, ऍडिशनल त्याला टाकून तुम्हाला डिस्प्ले कनेक्शन घेता येतं. पण ते घेण्यासाठी जर खराब होण्याची न वाट बघता किंवा एखाद्या वेळेस आपली रिक्वायरमेंट नुसार आपल्याला एका मॉनिटरला, एका सीपीयूला 2 मॉनिटर लावायचे असतील, तर त्यावेळेस पण तुम्हाला एक्सपान्शन स्लॉटची गरज भासते. तर अशा वेळेस तुम्हाला त्या मदरबोर्डवर एक्सपान्शन स्लॉट म्हणजे काय, की समजा जर एखादा कंपोनंट तुमचा वर्क करत नसेल, तर त्यावेळेस त्याच्या ऐवजी दुसरा ऍडिशनल सब पार्ट तुम्ही तो लावू शकता. कारण मदरबोर्ड पूर्ण रिपेअर करणं हे थोडंसं अवघड पडतं, कॉस्टली पडतं, खर्चिक पडतं. म्हणून याला एक एक्सपान्शन स्लॉट असा दिलेला असतो, की जेणेकरून तुम्ही त्या एक्सपान्शन स्लॉट मध्ये ते
सर्किट जे काय तुम्ही कार्ड टाकलं असेल, कार्ड आणलं असेल, ते कार्ड तुम्ही एक्स्ट्रा कार्ड तुम्ही त्याच्यात इन्सर्ट करू शकता त्या एक्सपान्शन स्लॉटमध्ये, की ज्याच्यामुळे तुमचा मदरबोर्डचा प्रॉब्लेम म्हणजे डिस्प्लेचा प्रॉब्लेम म्हणा किंवा साउंडचा प्रॉब्लेम म्हणा, असे वेगळे-वेगळे प्रॉब्लेम जे असतील ते तुम्ही त्याला सोल्युशन करू शकता. ओके. तर हा झाला एक्सपान्शन स्लॉटचा भाग. नंतर सीपीयूचा जो भाग आहे, सीपीयू म्हणजे तुमचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेन प्रोसेसर. मेन प्रोसेसर काय करतो? मेन प्रोसेसरला स्वतःची मेमरी नसते. तो काय करतो? तो प्रोसेस फक्त करण्याचं काम करतो. तो डेटा साठवण्यासाठी उपयोगात नसतो. तो सगळा तुमचा मेमरी वगैरे सॉरी, मेमरी वगैरेचा जो डेटा आहे, मेमरीमधून वगैरे, तो तुमचा को-प्रोसेसरमध्ये येतो आणि को-प्रोसेसरमध्ये काय होतं, की तो डेटा जो आहे तुमचा, त्या डेटाचं फंक्शनिंग म्हणजे त्याला वेगळ्या-वेगळ्या इन्स्ट्रक्शन्स देऊन म्हणा किंवा त्याच्यात वेगळे-वेगळे प्रोसेस करून तो डेटा प्रॉपर क्लीन केला जातो, म्हणजे नीट केला जातो आणि मग तो डेटा प्रोसेसरकडे मेन प्रोसेसरकडे पाठवला जातो, की ज्याच्यावर काही इन्स्ट्रक्शन देऊन त्याला पूर्ण काम करण्याचं काम जे असतं ते सीपीयू मार्फत होतं किंवा त्याच्यावर त्या डेटावर प्रोसेस होण्याचं काम जे असतं ते सीपीयू कडे होतं आणि मग सीपीयू त्याच्यावर प्रोसेस करून प्रॉपर ते परत को-प्रोसेसर कडे पाठवतो. को-प्रोसेसर कडून ते मेमरीकडे जातं. मेमरीतून ते स्टोरेजमध्ये जातं आणि स्टोरेज मधून ते आउटपुट डिव्हाइसला जातं. ओके. किंवा स्टोरेजमध्ये पण राहू शकतं पुढे. त्याच्यानंतर हे झालं सीपीयूचा भाग, नंतर को-प्रोसेसरचा पार्ट. त्याच्यानंतर मेमरी. मेमरीमध्ये काय असतं, की मेमरीमध्ये ही मेमरी टेम्पररी मेमरी असते. त्या टेम्पररी मेमरीमध्ये काही आणि एक पर्मनंट मेमरी असते. तर ते टेम्पररी मेमरी जी आहे, त्या टेम्पररी मेमरीमध्ये म्हणजे रॅममध्ये ज्याला म्हणू शकतो आपण, ते रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये तो छोटा-छोटा डेटा तुम्हाला घेता यावा, कंटिन्यू एखादा प्रोग्राम ओपन व्हावा, याच्यासाठी तुम्हाला या मेमरीची गरज असते. ओके. त्याच्यानंतर बायोस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण तो एक पूर्ण चॅप्टर त्याच्यावर घेणार आहोत. आणि नंतर काही छोटे सर्किट जे आहेत, चिपसेट वगैरे ते तुम्हाला लागतात. ओके. हे सगळं त्या मदरबोर्डवर असतं. कॉम्प्युटरचा मदरबोर्ड हा या पद्धतीचा असतो. आता हे जुने मदरबोर्ड आहेत, पण त्याच्यात तो अशा पद्धतीचा असतो. त्याच्यामध्ये काय असतं, की इथं ही जी जागा आहे पिवळ्या कलरची, ही असते तुमच्या प्रोसेसरची जागा. प्रोसेसर इथे फिट केला जातो. त्याच्यावर येते हीट सिंक. त्याच्यावर हीट सिंकच्या अगोदर प्रोसेसरवर असते कूलिंग पेस्ट लागलेली. त्याच्यानंतर त्याच्यावर हीट सिंक ठेवली जाते. त्याच्यावर त्या हीट सिंकच्या वरती फॅन बसवलेला जातो, की ज्याच्याने तो फॅन फिरतो आणि तुमच्या प्रोसेसरला कूलिंग ठेवण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर हे जे स्लॉट आहेत ब्लू कलरमध्ये दिसतायत ते, दिसताय का नाही? एक मिनिट हं. हां. आता दिसताय? हे पहा, हे जे ब्लू पॉइंट आहे ना, ब्लू जे दिसतायत ना सॉकेट, हे सॉकेट आहेत तुमच्या रॅमचे स्लॉट. याच्यामध्ये तुमच्या रॅम असतात. हे एक्सपान्शन स्लॉट इकडे व्हाईट कलरचे पीसीआय स्लॉट म्हणतात त्यांना. ओके. नंतर हे एजीपी स्लॉट म्हणजे ॲडव्हान्स ग्राफिक कार्ड. नंतर वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने इथे याला इकडचा भाग जो आहे याला साउथ ब्रिज म्हणतात. ही सीमॉस बॅटरीची जागा. नंतर हे तुमचे वेगळे-वेगळे कनेक्टर, पॅरलल पोर्ट कनेक्टर, नंतर हे खाली सीरियल पोर्ट कनेक्टर, हे तुमचं यूएसबी कनेक्टर, नंतर हे लॅनचं पोर्ट, हे तुमचं वरती लॅनचं पोर्ट, खाली यूएसबी पोर्ट.
नंतर ऑडिओ जॅक मध्ये हे ऑरेंज, ग्रीन आणि ब्लू असे 3 कलरचे असतात. त्या पद्धतीने त्याला एक माईकचं, एक लाईन इनचं आणि एक तुमच्या स्पीकरचं असे 3 बटणं असतात. 3 सॉकेट्स असतात. त्याच्यानंतर एक डिस्प्लेसाठी असतं, नंतर PS2 माऊस, PS2 माऊस, कीबोर्ड त्याच्यासाठी सॉकेट, नंतर USB सॉकेट. PS2 माऊस काय असतो आणि PS1 काय असतो हे सगळं तुम्हाला जे आहे ना ज्यावेळेस आपण कनेक्टर शिकू त्यावेळेस तुम्हाला ते येईल. आता जस्ट तुम्हाला एक ओळख म्हणून मी सांगतोय सीपीयूची. हे झालं इथे सीपीयूचं सॉकेट. हे येलो कलरचं जे आहे ते सीपीयू सॉकेट. नंतर सीपीयू फॅन अँड हीटसिंक माउंटिंग पॉइंट हे इथे दिलेले आहे त्यांनी त्याच्यावर माउंट करून याच्यावर त्याला तुमच्या रॅम आपलं प्रोसेसरवर तो आपण ठेवतो. ओके. नंतर इकडे हा तुमचा पॉवर सप्लाय सॉकेट आहे. नंतर हे आयडीई कनेक्टर म्हणजे तुमचे हार्ड डिस्कचे कनेक्टर आहेत. पूर्वीच्या पद्धतीने हे पाटा अशा पद्धतीने यायचे पॅरलल पोर्ट. ओके. नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे सिमॉस बॅटरी, इकडे नॉर्थ ब्रिज हा याला हीट सिंक पण म्हणतात. ओके. अशा पद्धतीने हा मदरबोर्ड असतो. तुम्ही इथे जेव्हा याल त्यावेळेस तुम्हाला फिजिकली मदरबोर्ड दाखवले जातील सिस्टीमचे. ओके. त्यावेळेस पण आपण याच्यावर चर्चा करू. तुम्हाला प्रॉपर हार्ड डिस्क चेक करता येईल म्हणजे मदरबोर्डवर तुम्हाला बघता येऊ शकतं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर काम करणं सोपं पडेल. म्हणजे तुमचा मेमरी सॉकेट कसा लावायचा, मेमरी कशी लावायची, काय करायचं, कुठल्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं हे सगळं तुम्हाला आपण त्या पद्धतीने घेतो. ओके. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉट इज एक्सपान्शन स्लॉट. एक्सपान्शन स्लॉट आर long with thin connector on the motherboard near backside of computer. Various expansion cards are connected to the motherboard through data, addresses, and control lines buses. On these slots, one can connect various expansion cards such as the display card, hard drive, controller, sound card, network card, modem card, etc. Okay. On this slot, when an adapter card is connected to the expansion slot, it is actually connected to the data, addresses, and control bus on motherboard. ओके. ह्या एक्सपान्शन स्लॉट मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे एक्सपान्शन तुम्ही हे लावले समजा डिस्प्ले कार्ड तर त्याचे तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतात. ओके. हे बघा या पद्धतीने आपण एक्स्ट्रा स्लॉट टाकू शकतो. टीव्ही ट्यूनर कार्ड त्याला त्याच्यामध्ये टाकू शकता की जेणेकरून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरच टीव्ही पाहू शकता. याच्यात काही अडचण इथपर्यंत? सुजल, असलम, हो सर समजलं. समजतंय ना? हो सर. ओके. गुड. थँक्यू. ह्या इथे हे बघा इथे रॅमची जागा. ओके. त्याच्यानंतर कीबोर्ड कनेक्टर या पद्धतीने छोटस एक तुम्हाला जितक्या पटकन समजावं तितक्या याच्याने तुम्हाला समजू शकतो. हा. द सीपीयू म्हणजे काय? The main component of any motherboard is the main processor chip which control all inner function of the system. The central processing unit, that is CPU, functions as a brain of every PC. म्हणजे काय? सीपीयू काय करतो?
प्रत्येक पीसीचं ब्रेन असण्याचं काम करतो. इट इज युजली इन्सर्टेड इनटू अ सॉकेट and is not soldered onto the motherboard. As many other chips are normally done. म्हणजे बाकीच्या चिपच्या प्रमाणे काढघालच्या असतात, इन्सर्ट करण्याच्या असतात किंवा सॉल्डर केलेल्या असतात. तशा पद्धतीने सीपीयू तुमचा किंवा प्रोसेसर जो असतो तो केलेला नसतो सॉल्डर. तो ओपन असतो, तुम्ही त्याला काढू शकता. बरोबर आहे? रिप्लेस करू शकता. या पद्धतीचे काही सीपीयू तुमच्या समोर दिलेले आहे तिथे चित्रामध्ये. हे पहा, ज्या पद्धतीचा असतो हा 3चा सीपीयू असतो पेंटियम स्लीप मध्ये. हा पेंटियम 4 मध्ये, हा पेंटियम 5 मध्ये, हा आयबीएमचा पीसी प्रोसेसर त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे मदरबोर्डवर. हे त्याच्यावरचं फॅन आणि खाली त्याचे हे जे उभे दांड्या दिसतात ना आपल्या अल्युमिनियमच्या, त्या आहेत हीट सिंक म्हणतात त्याला. चिप फॅन आहे पण त्याच्यावर हीट सिंक पण आहे. ओके. हीट सिंक म्हणजे काय, की हा प्रोसेसर वर्क करून करून थकतो. आपण पण काम करून करून थकतो. आपल्याला एक गरज पडते ना फॅनची, रूम बाकीच्या गोष्टींची, त्या पद्धतीने. ओके. थँक्यू. फॅन लावत होतो. फॅन आठवल्यानंतर मला मला फॅन गरम व्हायला लागलं, फॅन लावला. का? तर गरम जेव्हा होतं आपल्याला, हीट जेव्हा होते, आपण जेव्हा आता मी मी बोलतोय, तर जी हीट एनर्जी एनर्जी लागते, त्या एनर्जीने हीट जनरेट होते आपल्या शरीरातनं आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे आपलं बोलणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गरम होतो. गरम होतो म्हणजे इन द सेन्स आपण थोडस काय म्हणतात त्याला, वॉर्मअप होतो. त्या वॉर्मअप होण्यासाठी किंवा ते प्रॉपर आपल्या शरीरातलं जे काय बॉडीचं टेम्परेचर ते मेंटेन करण्यासाठी आपण जसं ज्याप्रमाणे फॅन लावतो, कूलर लावतो, एसी लावतो, त्या पद्धतीने आपल्या कॉम्प्युटरचा सीपीयूचा फॅन चालू राहण्यासाठी, फॅन हा सीपीयू ला थंड करण्यासाठी फॅन आणि कूलिंग सिस्टीम असते, म्हणजे ती तुमची हीट सिंक असते. ओके. हीट म्हणजे काय, आग किंवा काय म्हणतात त्याला, चटका. ओके. सिंक म्हणजे काय, तर बेसिन. बेसिन मध्ये ती हीट म्हणजे तुमची जी काय उष्णता आहे ती उष्णता घालवून टाकण्यासाठी ती हीट सिंक वापरतात. ओके. CPU socket. A CPU socket is mechanical component that provides mechanically or electrically connections between processor and a printed circuit board. PCB ज्याला म्हणतात. PCB चा लॉंग फॉर्म आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड. मी हे लॉंग फॉर्म जे शॉर्ट फॉर्म जे बोलतोय ते तुम्हाला लिहून काढायचे, जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस लिहून काढा आठवणीने. वाटलं तर मला इंटरप्ट करा मध्ये, थांबून घ्या, लिहून काढा. का, तर नंतर बोर्ड तुम्हाला नंतर फक्त व्हिडिओ ऐकायला मिळतील, ते तुमच्या जवळ राहणार नाहीत. तुमच्याकडे फिजिकल कॉपी जेव्हा असेल त्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही ते दाखवू शकतात, बघू शकतात की हे आम्हाला शिकवलं आहे, आम्हाला परत वाचता येतं. बरोबर आहे. ओके. तर ते प्रिंटेड सर्किट बोर्ड जे असतात त्याच्यानंतर ते काय करतात, ते अलाउ करतात द सीपीयू टू रिप्लेस विदाउट सॉल्डरिंग. या सीपीयू सॉकेटमुळे ते तुम्हाला शक्य होतं की तो सीपीयू तुम्हाला रिप्लेस करता येतो नंतर, प्रोसेसर ज्याला म्हणतो आपण सीपीयू. नंतर टाईप काय असतं त्याच्यामध्ये, पिन ग्रिड अरे किंवा लँड ग्रिड अरे किंवा म्हणजे पीजीए, एलजीए आणि बीजीए. ओके. या हे कशा करता, तर हे जे असतं हे तुमचे त्या सीपीयूचे कनेक्टरचे टाईप्स आहेत. ओके. हे जे आहेत हे
पिन पिन आहेत ना या, हे सॉकेट जे आहे ते पिन ग्रिड आहे. म्हणजे त्याला पॉइंट आहे आतमध्ये, त्याच्यामध्ये पिन जातात. हे जे आहे हे लँड ग्रेड आहे. म्हणजे ह्या ज्या आहेत या पिनाच आहेत, पण या थोड्याशा ब्रॉड आहेत. ओके, या पद्धतीचे सीपीयू सॉकेट्स असतात. आता येऊयात पुढच्या टॉपिक कडे, मेमरी. द प्लेस वेअर मेमरी स्टोअर्ड द प्रोग्राम अँड डेटा that helps the program in carrying out its operation. म्हणजे काय हो, मला काहीच कळलं नाही, डोक्याच्या वरतून गेलं. म्हणजे काय की ती प्लेस कुठली आहे, तर ते डेटा जो आहे तुमचा, सॉरी 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 मेमरी मेमरी जी आहे ती मेमरी काय करते, तुमचा प्रोग्राम आणि तुमचा डेटा एका ठिकाणी स्टोअर करते आणि तुम्हाला जेव्हा लागेल त्यावेळेस तो काढून देतो. मग ती मेमरी दोन प्रकारची असते, एक तुमची प्रायमरी मेमरी आणि एक सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे तुमची रॅम आणि सेकंडरी मेमरी म्हणजे तुमची हार्ड डिस्क स्टोरेज डिव्हाइस, used by computer to run its operating system in any application that you start, and also responsible in लोडिंग द सिस्टीम. जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर चालू करतात, कुठलीही प्रोसेस चालू करण्यासाठी, गाडी चालू करायची टू व्हीलर, तुम्हाला टू व्हीलर चालू करण्यासाठी काय लागतं, प्रोसेस असते काहीतरी, बरोबर आहे. काय प्रोसेस असते, चाबी घ्यायची, चाबीने पहिल्यांदा हँडल लॉक ओपन करायचं, हँडल लॉक ओपन करून ती चाबीच्या सॉकेट चाबी सॉकेट मध्ये टाकायची. जर हँडल लॉक दुसऱ्या बाजूचं असेल तर त्या पद्धतीने तो ओपन करायचं. डायरेक्ट तिथे सेंटरला असेल तर ते सेंटरची चाबी टाकल्यानंतर हँडल लॉक पहिले ओपन करायचं, मग इग्निशन ऑन करायचं. इग्निशन ऑन केल्यानंतर क्लच दाबायचा, क्लच दाबून किंवा क्लच न दाबता जर न्यूट्रल करायची गाडी आणि मग सेल द्यायचा. सेल दिला, गाडी चालू झाली. गाडी चालू झाली, परत बंद पडली, तर काय करायचं, मग सेल द्यायचा परत आणि थोडस ऍक्सिलेटर वाढवायचं. हे झालं जसं ऑपरेटिंग सिस्टीम, कॉम्प्युटर आपलं गाडीची ऑपरेटिंग सिस्टीम चालू करण्याची प्रोसेस. त्याच पद्धतीने कॉम्प्युटर चालू करण्याची पण काहीतरी प्रोसेस असते, त्याला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. काहीतरी ते रन करतं ती प्रोग्राम, जसं गाडीचं इग्निशन चालू केल्यानंतर, जसं किंवा किक मारल्यानंतर किंवा बटन चालू केल्यानंतर जशी गाडी चालू होते, तसंच इथे बाकीचे त्याचे जे मशिनरी आहे, ज्याला आपण तुम्ही ब्लॉक पिस्टन म्हणा किंवा काय अजून बाकीचे वेगवेगळे नावं तुम्हाला माहिती असतील ते, त्या पद्धतीने ते आपल्याला रिझल्ट देतं. ओके, टाइप्स ऑफ मेमरी. मेमरीमध्ये दोन टाईप आहेत, एक रॅम आणि एक रॉम. पहिल्यांदा तर रॅम बघूयात आपण. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. म्हणजे काय, तर इट्स अ रीड राईट टाईप मेमरी. त्याच्यात रीड पण करता येतं, त्याच्यातनं राईट पण करता येतं. राईट म्हणजे लिहिता पण येतं किंवा पुसता पण येतं. टाइप्स ऑफ मेमरी that which is used by processor to keep program data and intermediate result during program execution. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन करायचं असेल, रिझल्ट पाहिजे असेल, तर त्यावेळेस या पद्धतीच्या रॅम मध्ये तुमचा डेटा स्टोअर होऊन जातो आणि तो व्होलाटाईल असतो, म्हणजे टेम्पररी असतो. जेव्हा पॉवर ऑफ होते किंवा स्विच ऑफ होतो तेव्हा ती मेमरी सगळी निघून जाते. पुन्हा नव्याने जेव्हा तुम्ही सिस्टीम चालू करता तेव्हा कालच्या मेमरी तुमच्या काही नसतं, ते नव्याने फ्रेश चालू होतं. आता तुम्ही म्हणाल तर ते जे मेमरीमध्ये स्टोअर होत नाही, तर मग त्याचा उपयोग काय?
त्याचा उपयोग फक्त तेव्हाच होतो जेव्हा ते सिस्टीमला पॉवर सप्लाय असतो आणि ते चालू असतं. दुसरी गोष्ट, जी सेकंडरी मेमरी असते त्याच्यात मात्र ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर्ड असतात. जेव्हा तुम्हाला गरज पडते त्या त्या गरजेनुसार तो डेटा तुम्ही रिट्रीव्ह करत असतात. ओके. रॅम आणि त्याचे टाईप. सिम जे म्हणतात ती 72 पिनांची सिम, त्याचे वेगळे सॉकेट. नंतर 30 पिनांची सिम 3 to 1. ओके, त्या पद्धतीची साईज त्याची. त्याच्यानंतर 30 पिनांची. नंतर डीम DIMM पिन 168, 184, 240 अशा पिन्स असतात होत्या. त्याच्याने त्या पिन म्हणजे काय नेमकं? त्या पिन म्हणजे तो त्या पिन त्या पर्टिक्युलर डिव्हाइसच्या स्पीड बद्दल बोलत होते. त्याचा स्पीड त्याच्या पद्धतीने वाढवायचा. म्हणून त्या पिनची संख्या वाढली की पिन स्पीड हा वाढतो. ओके. नंतर DDR आली मार्केटमध्ये. DDR1 2.4, नंतर 2.5 व्हर्जन. नंतर DDR व्हर्जन म्हणण्यापेक्षा 2.4 व्होल्ट ते 2.5 व्होल्ट त्याला पॉवर लागायची. DDR2 आली मार्केटमध्ये, त्याला 1.8 व्होल्ट पॉवर लागायची. DDR3 मार्केटमध्ये आली, त्याला अजून कमी झाली पॉवर. जर समजा जसं आपण रॅम काय म्हणतात त्याला, व्होल्टेज हे वाढत असतं. कमी जास्त कमी होत जातं. जसं जसं आता DDR4 जी येईल मार्केटमध्ये तिला अजून कमी सॉरी. तर या पद्धतीने रॅम आणि त्याचे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला हे करता येतं. ओके. हे काही रॅमचे सॉकेट्स आहेत या पद्धतीने. हे बघ, ह्या वेगवेगळ्या डीप रॅम, वेगळ्या वेगळ्या रॅम. या जुन्या रॅम आहेत. आता त्या तुम्हाला बघणार दिसणार पण नाही. या रॅम अशा आलेल्या आहेत आता. स्लॉट 1, स्लॉट 2, स्लॉट 3 अशा पद्धतीने रॅम आलेल्या आहेत. सिम स्लॉट. या डीम रॅम, लॅपटॉपच्या रॅम काही छोट्या मोठ्या त्या पद्धतीने या सगळ्या तुम्हाला दिसतात. ओके. काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. मेमरीचे टाइप्स आपण बघूया आता. तर फिजिकल इन्स्टॉलेशन ऑफ रॅम मेमरी ऑन मदरबोर्ड कॅन टेक प्लेस इन व्हेरियस वे. ड्वेल इनलाइन मेमरी पिन म्हणजे DIP, ड्वेल इनलाइन पिन memory chips were used to on initial motherboard. आता ते यूज नाही होत. म्हणजे जे सुरुवातीला जे काय होते मदरबोर्ड त्याच्यात त्याचा यूज होतो. आता ते आउटडेटेड झाले. नंतर सिम म्हणजे सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूल जे आले ते मार्केटमध्ये आले. त्याच्यानंतर ते बिकम ते कॉमन येत असतात. करंटली डीम म्हणजे ड्युअल इनलाइन मेमरी मॉड्यूल आर मोस्ट कॉमन मेमरी मॉड्यूल. ओके. सध्याच्या कंडिशनमध्ये डीम जे आहे हे ऑब्विसली डीम म्हटल्यानंतर ड्वेल आहे ना, दोन आहेत ना, त्याच्यामुळे ऑब्विसली जास्त असणार आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ मेमरी.
त्याच्यामध्ये रॉम. रॉम म्हणजे काय, तर रीड ओनली मेमरी. म्हणजेच काय, हे फक्त फक्त आणि फक्त रीड करणार, राईट करणार नाही. त्याचं नाव सजेस्ट करतं. म्हणजेच काय की तुमची जी मेमरी आहे, बायस मेमरी ज्याला म्हणू शकतो, मगाशी मी बायस म्हणलो ना, ती बायस ही रॉम पद्धतीची असते, ती रीड ओनली मेमरी असते. त्या बायस मध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला, एक प्रोग्राम असतो तुमच्या बेसिक इनपुट आउटपुटचा, म्हणजे तुमचे जे मदरबोर्डवरचे जे कंपोनंट्स असतात त्याचा. ओके, ती वोलाटाईल नॉन वोलाटाईल मेमरी असते. ती कंटेंट लॉस करत नाही पॉवर जेव्हा पॉवर ऑफ होते त्यावेळी. ओके, मदरबोर्ड जे असतात शक्यतो एक किंवा एकापेक्षा जास्त रॉम चिप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, हे इन्स्टॉल केलेले असतात. रॉम चिप या अशा पद्धतीचे असतात, या वेगळ्या वेगळ्या. ओके, आता बायस. आज आपण इथे थांबूयात. ओके, काय असेल तुम्हाला प्रश्न तर तुम्ही विचारू शकतात. या रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रॉम म्हणजे चिप्स असतात त्याला थोडक्यात, या हिट जनरेट करतात वगैरे वगैरे. ओके, हे इकडे अशा छोट्या पद्धतीच्या अशा क्लॉक आयसी वगैरे असतात. क्लॉक म्हणजे घड्याळासाठीच्या. हे बायस वर आपण इथून पुढे, हे पैसे दिसते नाही आणि बायस, हे याच्यावर आपण उद्या चर्चा करू. ओके, काय अडचण अडचण असेल तर विचारू शकता. असलम, हो किती सर, अडचण नाही. समजले सर. नहीं आ रहा आवाज असलम. हॅलो, आपके येतोय का? एंड में शायद कुछ प्रॉब्लम है, लग रहा है मुझे. हॅलो, हॅलो, येते का सर आवाज? सुशांत, येतं का आवाज सुशांत? असल में आपका आवाज नहीं आ रहा है, आपका कुछ बीच बीच में कट हो रहा था, अभी तो बिल्कुल नहीं आ रहा है. हॅलो, एनीवे, तुमचा रिप्लाय येत नाही याचा अर्थ असं समजतो की तुम्हाला सगळं समजतंय. तुम्ही रिॲक्ट केलात तरी चालेल, तिथे खाली रिॲक्ट म्हणून बटन आहे पहा. रिॲक्ट म्हणून बटन आहे, त्या तुम्ही थंब करून करू शकता. थंब शेअर करून, सेंड करून, चॅट मध्ये थंब न टाकता थंब शेअर करायचे. ओके, चला. मग तुम्हाला आता हे कळलंय सगळं, असं गृहीत धरतो आणि आपण आज इथे थांबतो. ओके, उद्याच्या सेशन मध्ये आपण बायसचे कॉन्फिगरेशन याच्यावर बघू. ज्यावेळेस तुम्ही पुण्यात याल त्यावेळेस पण बायसवर आपण एक लेक्चर घेऊ, की जेणेकरून तुम्हाला इन्स्टॉलेशन साठी त्या बायसची गरज पडेल. बायस हा तुमच्या डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियरच्या रोलमध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे अननोइंगली ते बुडवू नका. ओके, चलो, गुड नाईट.